मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आत्ताच तुम्हा सर्वांसमोर विजयराजे सांगितले आहेत। भविष्य काळात ही सुद्धा तरट गावातील जे काही आमच्यासाठी आपल्या डाव्या बाजूलाही आमच्या मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि उजव्या बाजूलाही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत। इकडे भैया सुद्धा आमच्या समाजाचे प्रतिनिधी आहेत। भाजपमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे। जर एवढं असूनही महाराज साहेब जर आपल्याला मराठा समाजाची तळमळ लक्षात येत नसेल, तुम्ही तुमच्या भाजप सरकारने आम्हाला मुंबईला ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस अधिसूचना काढून दिली। त्या अधिसूचनेचा शासन निर्णय होणं गरजेचं होतं। तुम्ही शब्द दिला होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन शब्द दिला होता साहेब। 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्याची मुदत होती साहेब। आपण आजपर्यंत एक चकार शब्द सुद्धा या मराठा आरक्षणाच्या सगळे सोयऱ्या सूचनेवर काढलेला नाही। खासदार साहेब सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, विद्यमान आहेत। काही दिवसात आचारसंहिता लागेल। मला सांगा, सगळ्यात जास्त मराठा समाज आहे त्या मतदारसंघामध्ये। मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला का? मांडायला पाहिजे का नाही साहेब? तुमच्या लक्षात आहे किंवा नाही? नाही 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 श्रीकांत कुठे आहे खासदार साहेब? आम्हाला तुमचा आजपर्यंत तो क्लिप तुम्हाला पाठवून देतो। हा, तो क्लिप आम्हाला पाठवा। आजपर्यंत तुमची क्लिप तो आमच्यापर्यंत आली नाही। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब, मग महाराज साहेब तुम्ही फक्त राज्यापुरतं आम्ही रडल्यासारखं करून तुम्ही डोळे पुसणार आहेत का? महाराज साहेब, मराठा समाजानं प्रचंड प्रेम केलंय या भाजपवर आणि मराठा समाजानं आजपर्यंत तुम्हाला निवडून दिलंय। आणि असं असताना जर तुम्ही मराठा समाजावर अन्याय करणार असाल तर गावागावातलं तुमचं कार्यक्रम थांबवलं जातील। गावात प्रचारालाही कुणाला येऊ देणार नाही आणि तुम्हालाच हा नियम आहे असं नाही। काल अर्जुन सोडमध्ये सुद्धा कार्यक्रम उधळलाय। तुमच्या राष्ट्रवादीच्या गटाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सुद्धा चव्हाण साहेब उधळलाय। त्यामुळं आम्ही भाजप विरोधात आकसाने काय करतोय? अजिबात नाही। देशाचा झेंडा 24 तास खिशाला लावून आणि फिरणारी माणसं आहे। त्या देशाचा सन्मान वाढवणं भाजप सोबत आमचंही काम आहे। पण भाजप आणि तुम्ही वारंवार आमच्यावर अन्याय करणार असेल तर ते आम्हाला चालणार नाही। आम्हाला याची उत्तरं पाहिजे। आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची शासन निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी गरजेची आहे। विरोध कुणालाच नाही। 106 आमदार, सगळ्यात जास्त खासदार आमच्या मराठा समाजानं नरड तुडू पिंडीच्या जटापासून घोषणा घेऊन भाजप खासदार उठू नका, खाली बसायची। दुसरं काय नाही। मी अंतःकरण सुद्धा मला कळालं नक्की तुमच्या सोबत आहे। कुठेही सुद्धा मी तुमच्यातून लांब होणार नाहीये, कधी होणार नाही। आमची विनंती अशी पण आहे, बरोबर आहे। शिवाजी महाराजांचा अपमान होईल महाराज साहेब, दुसरं काय नाही। त्यांच्या गुलालाची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे बघा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार, आम्ही शिंदे साहेबांनी भेटू, वडवाणी साहेबांनी सुद्धा भेटू। चला, तुम्ही काय प्रश्नच नाही आम्ही आमच्यापेक्षा जास्त जाणते जाणार ज्यांचं काय मान्य केलं नाही त्याने आमचं काय करणार? बरोबर आहे। तुम्ही माझ्याकडे आलात ना, मग तुम्हाला घेऊन जातो मी, असे मी माझं मत आहे। विनंती अशी आहे की की कार्यक्रम घेऊन आमचं म्हणणं आहे की तुम्ही कार्यक्रम शक्यतो टाळा। मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत। तुमचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सगळे मराठा आहेत आणि तरी भाजप जर हे कार्यक्रम घेणार असेल तर भाजपनं जाणीवपूर्वक मराठ्यांच्या विरोधात कट केला का काय अशी शंका येणार आहे। अक्षयजी यापुढे घेऊन एक मराठा